ताईच्या घरी गेले तेव्हा तिने हे अशा गोष्टी दाखवत होती. काही दिवसांपूर्वीच तिने अयोध्या, काशी, वाराणसी अशी एक ट्रिप केलेली होती. तिथून तिने खूप छान छान अशा वस्तू आणलेल्या होत्या. त्यातच हे हातात घालण्याचे कडे मला खूप आवडले. त्यानंतर तिने काही आमच्यासाठी बांगड्या वगैरे आणल्या होत्या. त्याच ती आम्हाला इथे दाखवत होती. या मोरपंखांच्या तरी बँगल्स मला खूप जास्त आवडल्या. लगेचच घेऊन यावंसं वाटत होतं, पण तिने अजूनही प्रसाद सोडलेला नव्हता, म्हणून तिच्याजवळच ठेवल्या. म्हटलं नेक्स्ट टाइम आल्यानंतर नक्की घेऊन जाईल. आता मी आमच्या बहिणींपैकी सर्वात छोटी असल्यामुळे माझे मात्र संपूर्ण लाड ती पुरवत असते. कधीच कोणत्या गोष्टीला नाही म्हणत नाही. मला तरी असं वाटतं की प्रत्येक मुलीला एकतरी बहीण असावी. मला तरी माझ्या ताईने आईपेक्षा जास्त सांभाळलेलं आहे, त्यामुळे तिची आणि माझी अटॅचमेंट खूप जास्त आहे. ताईच्या घरून मी माझ्या सासरी जाण्यासाठी निघाले तेव्हा वाटेत हरीण दिसला. गावाकडे असंच असतं, शहरांमध्ये मात्र हे प्राणी पाहण्यासाठी प्राणी संग्रहालयातच जावं लागतं. गावाकडील सुंदर असं वातावरण पाहत मी माझ्या सासरी आले. सासरचं घर तर खूप छान आहे. पर्सनली मला तरी खूप आवडतं. स्पेशली आमच्या घराचं बांधकाम खूप जुनं आहे, म्हणजे वाडा टाईप जशी घरं होती त्या टाईपचं आहे. घरी आल्यानंतर मला येते वेळी नणंदबाईने दूध दिलेलं होतं, ते तापायसाठी ठेवलं व इथे आल्यानंतर पिल्लूचं असं झोका खेळण्याचं काम चालू होतं. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.